अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य जनक छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निद्रेच्या मृत्यूशी झुंज देणार छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं, स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही देशाची अवस्था चालते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या स्पर्धेचे आयोजक, नियोजक, परीक्षक, निरीक्षक, इतर शिक्षक वृंद व माझ्या लाडक्या छोट्या छोट्या बालमित्रांना माझा नमस्कार. मी प्रणव शिवनाथ वांडेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौज खुर्द, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी असून माझे वडील या विषयावर बोलणार आहे. चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा मेरे पापा, पापा मेरे पापा. खरंच सर्वात जास्त प्रिय मला माझे बाबा आहेत, ते मला खूप आवडतात. माझे बाबा शेतकरी आहेत, ते दिवसभर शेतात कष्ट करून रात्री एका खाजगी कंपनीत ते काम करतात. माझे बाबा माझ्यासाठी खूप कष्ट करतात. आईची मानता गाताना असे म्हणले जाते की थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. मग मी वडिलांची मानता गाताना असं म्हणेल की थोर तुमचे उपकार बाबा, थोर तुमचे उपकार. आई घराचा मांगायला असतं तर बाप घराचं अस्तित्व असतं. घराच्या अस्तित्वाला आपण कधी समजून घेतलं आहे का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्या आईचे लिहिलं जात नाही, बोललं जात नाही. संत महात्म्यांनी आईचेच अधिक महत्व सांगितले आहे. त्या अधिकाने आईचेच गोडे गायले आहे. चांगल्या गोष्टींना आईची चुपान दिली जाते. काही लोकांनी बाप रेखाटलं पण तो तापट विष्णी महाद्वार करणारा समाजात 1-2% असं असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय रोजच्या जेवणाची सोय करून ठेवणारे आपल्या लक्षात राहते. परंतु आयुष्यभर शिजवायची सोय करून ठेवणारे बाबा असतात. बाबा असतात आपण किती सहज विसरून जातो. आई समोर मोकळेपणा रडू शकते, पण रात्रभर उशी टोन कुसून रडणारे बाबा असतात. रात्रभर उशी टोन कुसून रडणारे बाबा असतात. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले असे अवश्य बनाव, पण त्याच वेळी शहाजीराजे चोरता सुद्धा लक्षात घ्यावी, पण त्याच वेळी शहाजीराजे चोरता सुद्धा लक्षात घ्यावी. देवकी शिजेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातन परळ डोक्यावर घेऊन जाणारे वासुदेवाला सुद्धा लक्षात घ्यावं. राम कौशल्याचा पुत्र असेल तर पुत्र यागाने तर फिरून मरण पावला तो होता पिता दशरथ. वडिलांच्या टाचा दिलेल्या चपलाकडे बघितले की त्यांचे प्रेम काठी, त्यांची फाटकी बनियान बघितली की असं वाटतं आपल्या नशिबात छिद्र त्यांच्या बनियानला पडली. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. माझे बाबा दाढी साबण सापला बनवून अंघोळीच्या सामने दाढी करतात, अनेकदा नुसतं पाणीच लावून दाढी करतात. माझे बाबा माझ्यासाठी नवीन ड्रेस घेतात, नवीन जीन्स पॅन्ट घेतात, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरून काढतात. माझे बाबा माझ्यासाठी खूप काटकसर करतात. माझे बाबा आजारी पडले तर लवकर दवाखान्यात जात नाही, त्या आजारामुळेच घाबरत नाही. डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्यांना भीती वाटते, कारण घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नाही नसतं, तसे पत्ताही नसती. खिसा रिकामा असलं तरी नाही कधी म्हणाले नाही. माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कोणी नाही पाहिले. एखाद्या परीक्षेचा निकाल लागला तर आई आपल्या जवळच वाटते, कारण ते आपल्या जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते, पण गुपचूप जाऊन पेढ्याचा भाग सांगणारे बाबा असतात. ठेच लागली, चट्टा बसला, फटका बसला तर आई गा शब्द तोंडातून बाहेर पडतो. एखाद रस्ता पार करताना एखादा आपल्या समोर ट्रक येऊन ब्रेक लावते, तेव्हा बापऱ्या शब्द तोंडातून बाहेर पडतो. छोट्या संकटासाठी आई चालते, पण मोठ्यात मोठी संकटे बाबांनाच पेलावी लागतात. मी खूप भाग्यशाली आहे, मला शांत मनमिळावू समजदार वडिलांचे प्रेम मिळाले. मला त्यांच्यासाठी 2 ओळी म्हणाव्या अशा वाटतात. बाप माझा स्वाभिमानी बाणा, लाजाळूची संवेदना. बाप माझा स्वाभिमानी बाणा, लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती आय हृदय गुलाब, त्याची पहाडाची छाती आय हृदय गुलाब. त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप माझा स्वाभिमानी बाणा, लाजाळूची संवेदना. कोणी म्हणेल माझे बाबा आमदार आहे, कोणी म्हणेल माझे बाबा खासदार आहे, कोणी म्हणेल माझे बाबा आमदार आहे, कोणी म्हणेल माझे बाबा खासदार आहे, पण आज मुलगाच्या ठामपणे सांगेल की माझे बाबा इमानदार
जाता जाता एवढं सांगून जातो की अगर दोस्तों बाप तो किसी का डर नहीं, अगर दोस्तों बाप तो किसी का डर नहीं, अगर दोस्तों बाप न दुश्मनों की सबर नहीं, अगर दोस्तों बाप न दुश्मनों की सबर नहीं,